अस्थिरता म्हणजे जो आपल्या शरीराचं म्हणा, आपल्या जीवनात म्हातारपणात जो अस्थिर आहे, म्हणजे आपल्या वेगवेगळ्या आजारांनी तो अस्थिर असतो आणि यौवनपणामध्ये सुद्धा तो स्थिरता असू शकतो. कारण ज्याचं निर्णय आपला ठाम आहे की मला हेच करायचं आहे, माझा प्रत्येक गोष्टीवर फोकस पाहिजे आणि तो मला मिळवायचा आहे, मग त्या गोष्टी जर मनावर घेतल्यात तर माणूस स्थिर राहू शकतो. म्हणून भगवान गौतम बुद्धांचा निर्णय हा काय होता की स्थिर होता की नाही, मला संन्यास घ्यायचा आहे किंवा मला परिव्राजक घ्यायचा आहे आणि मी घरी रिटर्न येणार नाही, मी जंगलामध्ये सुद्धा सुखी राहू शकतो, मला कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नाही, मला कोणत्याच सुखविलासित गोष्टीची आवश्यकता नाही आहे, मी प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये मी समाधानी आहे, मी सुखी आहे आणि मला इकडे मी परत रिटर्न येणार नाही, असे तो बिंबिसार राजाला कोण सांगत आहे? भगवान गौतम बुद्ध हे बिंबिसार राजाला उत्तर देत आहे. परंतु मृत्यू आपल्या कलेत इतका कुशल आहे की तो जगाला कोणत्याही काळी आपल्या कयात ठेवू शकतो. त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हाही येईल हे ज्याला माहिती नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धकाळाची वाट पाहत बसेल बरे? म्हणजे एखाद्याला जर माहितीच नाही आहे किंवा माहिती असेल की तो कधी मरणार आहे, असं आहे का? कोणाला माहिती आहे का तो कधी मरणार आहे? नाही माहिती. मरण हे कधीही येऊ शकतं, मृत्यू हा कधीही येऊ शकतो. मृत्यूची ही कोणीच वाट बघू शकत नाही, म्हातारपणात पण मृत्यूची वाट कोणी बघू शकत नाही. म्हणून भगवान गौतम बुद्ध म्हणतात, जो पण क्षण आहे तो समाधानामध्ये जगा, सुखामध्ये जगा आणि आपण कधीही मरू शकतो. असं काय बोलतात गौतम बुद्ध? हे काय बोलतात? जीवन मरण हे काय आहे? सत्य आहे. जो जन्माला येतो तो मृत्यू त्याचा होत. कोणी तरुण असो किंवा वृद्ध किंवा बालक असो, त्यांनी करुणेच्या धार्मिक पथावर जाणेच योग्य ठरेल. आणि आपण जे म्हणता की मी यज्ञ करण्यास प्रभावी बनावे कारण ते माझ्या कुळाच्या अनुकूल आहे, तर अशा यज्ञांना माझा नमस्कार, कारण त्यात असह्य प्राण्यांचा वध केला जातो. काय बोलतात भगवान बुद्ध? की मला यज्ञ करणे मान्य नाही, कारण यज्ञामध्ये कसला वध केला जातो? प्राण्यांचा. आणि बुद्धांनी काय सांगितले? प्राणी हत्या करायची नाही. म्हणून मला यज्ञांना काय करतो मी? अशा यज्ञांना माझा नमस्कार, मी हे करू नाही शकत. हे कोणाला सांगतायत भगवान बुद्ध? बिंबिसार राजाला उत्तर देतात, सांगतायत. कारण बिंबिसार राजा काय बोलतो की तू शाक्य कुलाचा आहे आणि तुला हे शोभा देत नाही, तू राजविलासात वाढलेला आहे, तुला महालाचा उपभोग घेतला पाहिजे, तू राजपुत्र आहेस, तू घर सोडून जाऊ नकोस, गृहत्याग करू नकोस, तू तुझे काम सुख, तुझं राजमहालातलं सुख चांगलं खाणं आहे. नवयान धम्मचक्र बुद्ध विहार में आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत, अभिनंदन। ये पंचशील का झंडा लहरा रहा है और सामने अगर मैं बात करूँ गोराई ब्रिज है, और ये सामने की बात करूँ तो यहाँ पर गोराई डिपो है सामने, और वहाँ से राइट मारेंगे तो सीधा बोरीवली स्टेशन आता है। और अगर इधर की मैं बात करूँ तो यहाँ चारकोप डिपो आता है, जैसे ब्रिज क्रॉस करेंगे आप कांदीवली में चले जाएंगे। और ये सामने जो दिख रहा है बोधि वृक्ष है, पीपल का पेड़, जो इकलौता पेड़ है जो 24 घंटा शुद्ध ऑक्सीजन देता है। और यहाँ पर देखिए ये सम्राट अशोक का लाट लगा है, माँ के सम्मान में किया भारतवर्ष का निर्माण सम्राट अशोक महान। और यहाँ पर भी एक पीपल का पेड़ है, आप ध्यान से देखें, सम्राट अशोक का लाट दिखाई देगा जी। काय होईल की काहीतरी माझं ते जी अपेक्षा आहे मनामध्ये ठेवली आहे की ती पूर्ण होईल, पण भगवान बुद्ध काय सांगतात? ती चुकीची आहे. फळाची अपेक्षा करणं हे सगळं खोटं आहे. असं काहीच होत नाही की तुम्ही यज्ञामध्ये कितीही जनावरं मारा, काहीच होत नाही. हे सगळं खोटं आहे. आत्मसंयमन, नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी स्वीकार्य नसेल तरी देखील केवळ हत्या करून
सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे जे म्हटले जाते त्या यज्ञाचा नियमानुसार वागणे योग्य होणार नाही. म्हणजे बुद्धांना यज्ञ व त्यांच्या ते बळी देणं ते मान्य नाही आहे. रात के करीबन 7:30 बजे हैं और इसमें मैं बुद्ध विहार नौयान धम्मचक्र बुद्ध विहार गोराई बोरीवली में हूँ और एक छोटी छोटी बच्चियाँ मेरी 2 आई हैं. इधर उतरना, ये बाजू वो बाजू नहीं उतरे, ये बाजू इकडे या. यस यस पटकन. नाव सांग. हाँ वंशिका, तुझा नाव काय रे? वेदिका. जब मम्मी पापा के शादी में गई थी तो आप वहाँ टेबल पे खाई थी कि ज़मीन पर? जल्दी बोलो. इधर देखो, इधर भाग. जब मम्मी पापा के शादी में गई थी आप तो वहाँ आपको टेबल पे खाना मिला था कि ज़मीन पे बैठ के? आप बताओ. जमिनीवरती ना. कसा कुठे बसली तुम्ही? जमीन पर की टेबल पर? जमिनीवर ना. हाँ तुम्ही बोल. तुम्ही कुठले? हाँ वेरी गुड. अच्छा, मम्मी के पापा के शादी में जब गई थी तो मम्मी पापा रोते हुए आए थे कि हंसते हुए आए थे? हंसते हुए. अच्छा, मम्मी पापा के जब शादी में गई थी आप तो 1-2 जो लोग थे कि बहुत सारे लोग थे? बहुत सारे. तो मम्मी पापा के शादी में गई थी तो मम्मी पापा का ये शादी का एल्बम में आप लोगों का फ़ोटो है ना? है ना? हाँ मेरा तो नहीं है, लेकिन मेरा मम्मी पापा के शादी में मैं गया था लेकिन मेरा एल्बम में फ़ोटो नहीं है. आप लोगों का है ना? बहुत अच्छा. अरण्यामध्ये जंगलामध्ये आले होते. तिथे ते गौतम बुद्धांशी त्यांची वार्ता किंवा त्यांचं बोलणं संपल्यानंतर लास्टला त्यांनी शेवटी त्यांचं जे कार्य कंप्लीट झाल्यानंतर मला भेटा हे त्यांनी गौतम बुद्धांकडून वचन घेतले आणि मग ते सगळा त्यांचा लवाजमा घेऊन बिंबिसारांनी गौतम बुद्धांचा निरोप घेतला. सम्मान कर दीजिए. ओके. एक मिनट थांबा.